माझ्या वडिलांची इच्छा होती की मी आर्मीत जावं, कारण ते आर्मी शिपाई होते. तर त्यांना वाटायचं की आर्मीतले अधिकारी म्हणजे आर्मीतले अधिकारी मोठे असतात आणि त्यांचा प्रयत्न होता की मी पण आर्मीत जावं. आणि ऑनेस्टली मी प्रयत्न केला. 2दा एनडीएम साठी एनडीएची परीक्षा पास झालो, पण स्टाफ सिलेक्शन मध्ये आपल्या SSB मध्ये जाऊ शकलो नाही, क्लिअर होऊ शकलो नाही. आणि मग त्यानंतर विचार केला की जर मी एनडीए होऊ शकत नसलो तर मग जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये आपण IAS IPS फॉरेन सर्व्हिस रेव्हेन्यू सर्व्हिस वगैरे असे त्याच्यामध्ये प्रयत्न करावा. आणि तो प्रयत्न का करावा तर मला वाटतं की सिव्हिल सेवा एक अशी संस्था आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव भेटतात पब्लिक सर्व्हिससाठी. आय फील दॅट दिस इज वन पब्लिक सर्व्हिस विच गिव्स यू लॉट ऑफ एक्सपिरियन्स, लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज टू डायरेक्टली डील विथ द पब्लिक ॲट फील्ड. आणि जे समाजातले जे असे लोक ज्यांना व्यवस्थेबद्दल अपेक्षा आहेत, ज्यांना व्यवस्थेपासून अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांना फुलफिल करण्यासाठी म्हणा किंवा एक सेल्फ मोटिवेशन धरून मला लोकांपर्यंत जी कामं करायची आहेत त्या प्रेरणेतला मी सिव्हिल सर्व्हिस जॉईन झालो. आणि ज्यावेळी मला नागालँड कार्ड मिळालं 2001 मध्ये, मला आठवतं प्रत्येक IAS किंवा IPS अधिकाऱ्याला वाटतं की त्यांनी त्याच्या होमस्टेटमध्ये काम करावं, त्याच्या घराजवळ राहावं. तर मला पण मनापासून वाटत होतं की मी महाराष्ट्रात नोकरी करावी किंवा आजूबाजूला नोकरी करावी. पण ज्यावेळी मला नागालँड मिळालं तर मी माझ्या बाबांना सांगितलं की बाबा मला नागालँड मिळालं, मी काय करावं, मी CBI मध्येच कंटिन्यू करावं की IPS ला जावं. ते माझे वडील सगळ्यात आधी म्हणाले की नागालँड खूप सुंदर राज्य आहे, मी 1975-76च्या सुमारास नागालँडमध्ये नोकरी केलेली आहे, तर तू तिथे गेलेला बरं राहील. आता जेव्हा तुमचे वडीलच तुम्हाला एवढा प्रोत्साहन देतात त्यानंतर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जाता. आणि कदाचित त्याचमुळे मी माझ्या 25 वर्षातल्या, मी जसं आधी बोललो IPSच्या नोकरीच्या याच्यात कारकिर्दीत 20 वर्ष मी नागालँडला नोकरी केली आहे. इट्स ऑलमोस्ट लाईक माय सेकंड होम नाव.